नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण घटक क्रमांक 4 जो शहाजहान आणि औरंगजेब आहे त्यामधल्या औरंगजेबाबद्दल माहिती पाहत असताना नंबरचा पॉईंट पाहिला की धर्मासंबंधीचे धोरण. बादशाह औरंगजेबाचं धर्मासंबंधीचं धोरण कशा पद्धतीनं होतं याबद्दल आपण पूर्णपणे माहिती पाहिली. आता या घटकामध्ये किंवा या लेक्चरमध्ये आपण त्याच्या पुढचा पॉईंट म्हणजे नंबरचा पॉईंट आहे औरंगजेबाचं दक्षिण धोरण हे पूर्णपणे माहिती पाहिजे. औरंगजेबाच्या दक्षिण धोरणाबद्दल माहिती पाहत असताना औरंगजेबाने जसं उत्तर भारतामध्ये विजय मिळवला त्याच पद्धतीने दक्षिण भारतामध्ये कशा पद्धतीने विजय मिळवला याची माहिती तर आपल्याला पाहायचीच आहे. पण औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेची किंवा दक्षिणेमध्ये जी लढाया केल्या गेल्या, दक्षिणमधल्या सत्ता संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, ते स्वारीचे म्हणजे त्या लढायाची कारणं काय होते किंवा औरंगजेबाच्या दक्षिण स्वारीची कारणे काय होती हे आपण सर्वप्रथम समजून घेऊ. तर औरंगजेबाच्या दक्षिण स्वारीचं कारण समजून घेताना सर्वप्रथम आपल्याला एक नंबरचं कारण म्हणजे मराठा साम्राज्य नष्ट करणे. आता याबद्दल माहिती पाहत असताना दक्षिणेमध्ये जे काही यादव, त्यानंतर निंबाळकर, सावंत, सुर्वे, सिक्रे, भोसले असे मातब्बर असे सरदार होते, म्हणजे असे बलाढ्य असे सरदार मराठ्याकालीन सरदार होते आणि त्यांचे घराणे म्हणून हे ओळखले जात होते. आता सांगितले त्यातील काही स्वतःच्या पराक्रमाने नवीन घराणे त्यांचे उदयास आले किंवा त्यांनी नावलौकिक मिळवलं होतं. आणि हे सर्व घराणे तत्कालीन स्थितीमध्ये जे 5 बहामनी शाया होत्या त्यामधील आदिलशाही आणि निजामशाही ही प्रभावीपणे दक्षिणेमध्ये टिकून होती. या शाह्याकडे ते कार्य करायचे किंवा काम करायचे आणि त्याची चाकरी करायची. ते अशा 5 बहामनी शाह्यापैकी ज्या निजामशाही आणि आदिलशाही होते यामध्ये सेनापती पदापर्यंत जायचे, पण यापैकी कोणत्याही या सरदारांनी किंवा मराठा सरदारांनी मुस्लिम सत्ता नष्ट करण्याचा आणि ती पूर्णपणे बुडून टाकण्याचा प्रयत्न केला नव्हता. पण त्यामध्ये अपवाद वगळता जे मराठा जे भोसले होते, शहाजीराजे भोसले आणि छत्रपती शिवाजी महाराज भोसले शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना पुढे आणली. या अन्य जे काही सरदार सामंत होते हे फक्त मानमुराद, इनाम, बक्षिसे एवढ्यावरच खुश राहायचे. त्याचबरोबर ज्या काही आदिलशाही आणि निजामशाहीची जी काही त्यांना खुश करण्यासाठी एक वेगवेगळ्या मोहिमा आखायचे. त्यांच्याकडून सुलतान त्यांना वेगवेगळ्या जहागिरी द्यायच्या, मनसबदाऱ्या द्यायच्या आणि त्यामध्ये ते खुश असायचे. पण बहामनी काळातील जे मराठा सरदारात एक पराक्रमी आणि कर्तबगार आणि एक महान सेनापती किंवा एक सरदार म्हणून शहाजीराजे भोसले हे नावारूपाला आले होते. आणि या शहाजीराजे भोसलेंनीच या बहामनी शाया आणि जी मुघल सत्ता यांना टक्कर देण्यासाठी म्हणूनच स्वतःची एक स्वराज्याची संकल्पना पुढे आणली आणि त्याचा प्रत्यक्षपणे जे काही वास्तविक स्वराज्याचा संस्थापक म्हणून ओळखले जातात ते शहाजीराजे भोसले यांच्या संकल्पनेतूनच ही स्वराज्य निर्माण झाले. आणि शिवाजीराजेला जर राज्य संस्थापक म्हणायचे तर शहाजीराजेंना राज्य संकल्पक म्हणून ओळखलं जातं, की ज्यांनी स्वराज्याची संकल्पना प्रखडपणे मांडून प्रत्यक्षातपणे ती आणण्याचा प्रयत्न केला होता. अशा शहाजी राजांनी इसवी सन 1640 मध्ये पुण्याची जहागिरी शिवाजीकडे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाकडे सुपूर्द केली आणि त्यानंतरच पुढे स्वराज्याची संकल्पना यायला लागली. आणि इसवी सन 1658 जेव्हा औरंगजेब हा
मुघल शासक किंवा मुघल बादशाह म्हणून दिल्लीच्या सिंहासनावर आला, त्यावेळेस सर्वप्रथम औरंगजेबाने शाहिस्ते खान याला दक्षिणेमध्ये पाठवून त्याचा बंदोबस्त, शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवले. त्यानंतर इसवी सन 1665 मध्ये पुरंदरची तह झाला आणि शिवाजी महाराज व आग्रा, शिवाजी महाराजांची आणि औरंगजेबाची आग्रा येथे भेट झाली. पण या भेटीमध्ये एक सुडाचं राजकारण औरंगजेब करत होता. त्यामधून सुटून शिवाजी महाराज हे पुरंदरच्या तहाने केलेले किल्ले परत जिंकून घेतले त्यांनी, जे तहामध्ये औरंगजेबाला दिले गेले होते किंवा मुघलांना परत केले होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1630 ते 1680च्या कालखंडामध्ये प्रदीर्घपणे मुघलांशी अशी टक्कर दिली होती किंवा संघर्ष केला होता. त्यानंतर त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज हे 1681 ते 1689च्या कालखंडामध्ये औरंगजेबाला त्यांनी प्रखरपणे असा विरोध करायला सुरुवात केला. त्यांच्यामध्येच त्या राजकारणातच औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या घडून आणली आणि मराठ्यांची सत्ता पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर आलेले छत्रपती राजाराम, त्यानंतर महाराणी ताराबाई, शाहू महाराज या सर्वांनी तत्कालीन स्थितीमध्ये आणि जे काही मराठा सरदार होते, त्यामध्ये स्वराज्याचे जे सरदार म्हणून ओळखले जात होते, त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी औरंगजेबांना पूर्णपणे मराठ्यांचं राज्य जिंकून घेऊ दिलं नाही आणि त्यांना एक संघर्षाची पार्श्वभूमी निर्माण झाली. त्यामुळे मराठा साम्राज्य पूर्णपणे नष्ट करण्यासाठी औरंगजेबाने दक्षिणेकडे मोहीम आखली. हे होतं मराठा साम्राज्य नष्ट करण्याचं एक कारण किंवा उद्देश. दक्षिणेमध्ये जी मोहीम आखली गेली त्याचे कारण काय होतं, तर मराठा साम्राज्य पूर्णपणे नष्ट करण्याचं एक औरंगजेबाचं एक ध्येय होतं. नंबर 1चा पॉईंट झाला मराठा साम्राज्य नष्ट करणे, कारण होतं हे औरंगजेबाच्या दक्षिण स्वारीचं. त्याच्यानंतर नंबर 2चा आहे दक्षिण प्रदेश काबीज करण्याची जिद्द. आता अलाउद्दीन खिल्जीच्या वेळेपासून खिल्जी घराण्यामध्ये दक्षिण क्षेत्र हे एकछत्री अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न केले गेले, परंतु त्या यश आले नव्हते. कारण त्यानंतर अकबराने सुद्धा काही प्रांत जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यास दक्षिणेत यश मिळाले नाही. दक्षिणेमध्ये ज्या 5 बहामनी शाया होत्या, या शाया प्रखरपणे म्हणजे 5 बहामनी शाया, हसन गंगू बहामनीच्या नंतर ज्या 5 बहामनी शाया निर्माण झाल्या, त्यांनी आपापले कार्यक्षेत्र दक्षिणेमध्ये निवडलं. त्यानंतर जहागीरच्या काळात हे काम म्हणजे जे दक्षिणेमधली पूर्ण स्वराज्य, दक्षिणेतली पूर्ण सत्ता नष्ट करण्याचा जहागीरच्या काळात प्रयत्न झाला, पण त्यांनाही विजय मिळवता आला नाही. बादशाह अकबरालाही मिळवता आला नाही. जहागीरच्या काळात बी विजय पूर्णपणे दक्षिणेवर मिळवता आला नाही. त्यामध्ये मराठी असतील किंवा 5 बहामनी शाया असतील यांच्यावर पूर्णपणे बंदोबस्त मिळवता आला नाही. पण शहाजहानच्या काळामध्ये निजामशाही तेवढी बुडवली गेली आणि निजामशाहीला पूर्णपणे बुडवण्याचं काम किंवा नष्ट करण्याचं काम काही प्रमाणात का होईना पण शहाजहानने केलं होतं. आणि त्याच कालखंडामध्ये औरंगजेब हा दक्षिणेचा सुभेदार म्हणून शहाजहानने त्या ठिकाणी नेमलं होतं आणि औरंगजेबाचं बराच कालखंड हा दक्षिणेमध्ये गेला होता. दक्षिणेची परिस्थिती त्यांना माहीत होती, दक्षिणेच्या मोहिमा त्यांनी आखल्या होत्या, दक्षिणेची भौगोलिक परिस्थिती त्यांना माहिती होती. त्यामुळे दक्षिणेचा प्रदेश हस्तगत करण्याची एक युद्धनीती ही औरंगजेबाकडे होती. त्यानुसार दक्षिणेतल्या पूर्ण सत्ता मराठे असतील किंवा 5 बहामनी शायापैकी त्या काळामध्ये असणाऱ्या विजापूर आणि गोवळकोंडा ही शाया नष्ट करण्याचं काम औरंगजेबाने आपल्या स्वतःच्या या मोहिमेचं एक ध्येय ठरवण्याचं काम केलं. म्हणजे दक्षिण प्रदेश पूर्णपणे काबीज करण्याची जिद्द ही औरंगजेबाची होती. हा नंबर 2चा पॉईंट आहे. नंबर 3चा आहे विजापूर व गोवळकोंडा. आता दक्षिणेमध्ये नंबर 3चा पॉईंट विजापूर व गोवळकोंडा. दक्षिणेमध्ये विजापूर आणि गोवळकोंडा ही राज्ये नष्ट करून ती आपल्या ताब्यात आणायची ही औरंगजेबाची नीती होती. पण औरंगजेब दक्षिणेत असताना त्याने तेथील सर्व परिस्थिती पाहिली होती. त्यानुसार त्यांनी दक्षिणेमध्ये
हे राज्य जिंकण्याच्या दृष्टीने आपले ध्येय धोरणे ठरवली होती. पण आपल्या स्वारीची बातमी कळताच किंवा मुघल सत्ता ही विजापूर आणि गोवळकोंडा हे प्रदेश जिंकण्यासाठी येत आहेत हे समजल्यानंतर विजापूरच्या आणि गोवळकोंडच्या शासकांनी मराठ्यांची मदत घ्यायला सुरुवात केली. आणि अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर औरंगजेबाला माघार घ्यावी लागली, कारण मराठी आणि विजापूर गोवळकोंडा हे सर्व सत्ता एकत्र आल्या तर मुघलांच्या सैन्याचा निभाव लागणार नाही किंवा त्या ठिकाणी आपण टिकू शकणार नाही हे माहीत होतं. म्हणून त्यांनी सर्वप्रथम दक्षिणेतील काही राज्याकडून खंडणी जी मिळत होती ती तशी चालू ठेवली. जी शहाजहानच्या कालखंडामध्ये औरंगजेबाने ज्या शहाकडून खंडणी वसूल करायचं काम केलं होतं ते तशीच चालू केली. पण एकाच वेळी मराठी विजापूर आणि गोवळकोंडा या सर्व सत्तेला तोंड देण्यापेक्षा किंवा त्यांच्याशी लढण्याऐवजी विजापूर आणि गोवळकोंडा ही राज्ये जी खिळखिळी झाली होती किंवा ती कमकुवत बनली होती, त्यांचे उत्तराधिकारी योग्य पद्धतीने राज्यकारभार करत नव्हते, प्रभुत्व त्यांच्यावर नव्हतं, अशा सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी त्यांनी औरंगजेबाने सर्वप्रथम ठरवलं आणि त्यांनी मोहीम आखायला सुरू केली विजापूर आणि गोवळकोंडा. हा नंबर 3चा पॉईंट. नंबर 4चा पॉईंट, मराठ्याविरुद्ध मदत. तर औरंगजेब हा दक्षिणेतली विजापूर आणि गोवळकोंडा ही कमकुवत झालेली शया नष्ट करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळेस औरंगजेबापुढे एक पर्याय होता, दुसरा पर्याय, की विजापूरकरांची मदत मराठ्याविरुद्ध घ्यावी. त्यासाठी विजापूरकर आणि मोगल बादशाह यांच्यात वैवाहिक संबंध निर्माण करण्याचं काम केलं तर आपण शिवाजी विरुद्ध, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जे मराठ्यांचे संस्थापक म्हणून मराठा स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जातात, त्यांच्याविरुद्ध आपण विजापूरला घेऊन मराठ्यांविरुद्ध आपण काय करू शकतो तर शह देऊ शकतो मराठ्यांचा. यासाठी म्हणून प्रयत्न केले वैवाहिक संबंध निर्माण करण्याचे, परंतु ते शक्य झालं नाही. आणि विजापूरकरांनी मोगलाविरुद्ध गोवळकोंडा आणि मराठ्याबरोबर हातमिळवणी करायला सुरुवात केली. म्हणजे विजापूरकरांनी ज्या मोगल सत्तेला विरोध करण्यासाठी गोवळकोंडा आणि मराठ्यांची मदत केली. त्यामुळे मराठ्याविरुद्ध, म्हणजे मराठा सत्ताविरुद्ध मदत करण्याचं धोरण हे विजापूर आणि गोवळकोंड्याने केल्यामुळे औरंगजेबाला पूर्ण प्रदेश मिळवता आला नाही, तो मिळवण्यासाठी म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली. हा नंबर 4चा पॉईंट. नंबर 5चा आहे खंडणी. आता दक्षिणेकडून मिळणारी खंडणी, म्हणजे जी सत्ता मोगल बादशहाने मिळवली त्या संपूर्ण प्रदेशावर त्यांचा ताबा राहील, पण काही ठराविक रक्कम तो शासक दरवर्षी मोगल बादशहाला देत जाईल. जेवढ्या खंडणीची अपेक्षा होती, जी तहामध्ये बोलणी झाली होती, ती खंडणी पूर्णपणे मिळत नव्हती. शिवाय खंडणी देण्यास दक्षिणेचे जे काही शासक असतील हे चालढकल करत होते, म्हणजे देण्याचा प्रयत्न करत नव्हते. त्यामुळे औरंगजेबाला खंडणी जी मिळत नव्हती त्यावर मिळावी यासाठी म्हणून औरंगजेबाने एक स्वतःची मोहीम आखायला सुरुवात केली. आणि शेवटी त्याचाच परिणाम म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये दक्षिणेमध्ये एक मोहीम आखली गेली. नंबर 5चा पॉईंट आहे की दक्षिण टोकातील लष्करी बंदोबस्त. आता दक्षिण टोकातील लष्करी बंदोबस्ताची माहिती पाहत असताना तर नर्मदा नदी आणि विंध्य पर्वतापर्यंत हिंदुस्थानाचा दक्षिण भाग निसर्गतः अलग झालेला होता, नर्मदा नदी ते विंध्य पर्वतापर्यंत. आणि थेट दक्षिण टोकापर्यंत सर्व प्रदेशात लष्करी बंदोबस्त करून त्यांची व्यवस्था दिल्लीहून ठेवावी किंवा विंध्याचल पर्वतापर्यंत ठेवावी. आणि सरहद्दीच्या निश्चितीकरणाचे 2 मार्ग होते, असे 2 मार्ग होते. या काळामध्ये दळणवळणाची साधने सुलभ होती. डोंगर व जंगले या प्रदेशातून मार्ग जात असल्याने सैन्याची हालचाली करण्यात अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे जो दक्षिण अधिकारी
दक्षिण व्यवस्थेचा नेमला जात होता, तोच बादशाह, तोच त्या ठिकाणचा जो शासक आहे औरंगजेबाने नेमला, तो बादशाहाला न जुमानता स्वतंत्र शासक आहे म्हणून घोषित करत होता. त्यामुळे दक्षिण मोहीम औरंगजेबाने स्वतःकडे घेतली आणि इसवी सन 1682 मध्ये, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1680 नंतर 2 वर्षानंतर त्यांनी पूर्णपणे सत्ता मिळवण्यासाठी दक्षिणेकडे प्रस्थान केलं. आता औरंगजेबाच्या पूर्व आयुष्याबद्दल माहिती पाहत असताना दक्षिणेत त्यांचे बरेच आयुष्य गेलं होतं शहाजहानच्या कालखंडामध्ये, आणि त्यांनी दक्षिणेत असतानाच राज्यप्राप्तीचे प्रयत्न केले होते. शहाजहान आजारी पडतात, त्यांनी दक्षिणेत न राहता दिल्लीकडे आले आणि त्यामुळे त्यांनी दक्षिणेचे जे लक्ष काही काळ त्यांचे कमी झालं होतं, ते पूर्णपणे दक्षिणेवर ताबा मिळवण्यासाठी मराठ्याच्या स्वराज्याची ज्या हालचाली निर्माण झाल्या होत्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती, ही पूर्णपणे नष्ट करण्यासाठी, त्याचबरोबर बादशाही म्हणजेच औरंगजेबाने इसवी सन 1863 मध्ये अहमदनगर येथे येऊन पोहोचला आणि दक्षिणेच्या सुभेदार पदावर असताना त्यांनी ज्या काही राजकारणावर हालचाली त्यांना पूर्णपणे माहीत होत्या. त्यांनी औरंगजेबाने आपले सरदार याआधीच दक्षिणेमध्ये रवाना केले होते आणि दक्षिणेतल्या सर्व सत्ता, सर्व ठिकाणचा परिसर आणि त्या ठिकाणची सत्ता मिळवण्यासाठी एक मोहीम आखली आणि त्यामुळेच रणमस्त खान, शहाबुद्दी खान यांनी सालवीरचा किल्ल्याला वेढा घातला. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील मोगलांच्या हालचाली सुरू झाल्या आणि महाराष्ट्रभर मोगलांची आक्रमण हालचाली सुरू असतानाच दक्षिणेमध्ये मराठी असतील, सिद्धी असतील, पोर्तुगीज यांना तोंड देणे किंवा त्यांच्याशी विरोध करणे हे औरंगजेबासाठी एक महत्त्वपूर्ण कार्य होतं. त्यामुळे औरंगजेबानं दक्षिण धोरण किंवा दक्षिणेचं धोरण आखण्यास सुरुवात केली. म्हणजे आतापर्यंत आपण जो 6 पॉईंटमध्ये माहिती पाहिली, ती माहिती म्हणजेच औरंगजेबाच्या दक्षिण स्वारीची कारणे काय होती, तर मराठा साम्राज्य नष्ट करण्याचं कारण नंबर 1, नंबर 2 दक्षिण प्रदेश काबीज करण्याची जिद्द होती, नंबर 3 विजापूर व गोवळकोंडा हस्तगत करायचा होता, नंबर 4 मराठ्याविरुद्ध मदत मिळवायची होती, नंबर 5 खंडणी वसूल करायची होती, नंबर 6 दक्षिण टोकापर्यंत लष्करी बंदोबस्त करायचा होता. जो सरदार सामंत त्यांनी तिथे नेमलं होतं ते स्वतः शासक म्हणून नावारूपाला येत होते आणि बादशाहाला जुमानत नव्हते, त्यांच्यावर बंदोबस्त ठेवायचा होता. अशा पद्धतीने औरंगजेबाने दक्षिणेकडे एक मोहीम आखण्यास सुरुवात केली. तर उद्याच्या घटकामध्ये आपण विजापूर आणि गोवळकोंड्यावर विजय कसा मिळवला आणि मराठ्यावर विजय कशा पद्धतीने, मराठी सत्तेवर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सत्तेशी कशा पद्धतीने युद्ध केले, या सर्व पद्धतीची माहिती आपण उद्याच्या प्रकरणात पाहणार आहोत.